नमस्ते, मी हेमा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला मक्याच्या कणसांच्या दाण्याचे पकोडे करून दाखवते आहे. तर त्याच्यासाठी मी मक्याच्या कणसाचे दाणे घेतले आहेत. नंतर आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरचे देठ. तर ते चॉप करायचं जे भांडं असतं त्याच्यात मी ते दाणे घातले. पण ते छान जाडसर असे आले, छान हे झालेत. पण मला ते करताच येईनात म्हणून बाकीचं मी मिक्सरमध्येच वाटून घेतलं आणि थोडे कॉर्न अख्खे काढून ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये आता मी एक कांदा बारीक चिरून टाकला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि धणे जिरे पूड 1 चमचा टाकली आणि थोडासा चाट मसाला टाकला आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि 4 चमचे तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी टाकलं आहे आणि ते एकत्र असं कालवून घेतलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकून ते पण मी एकत्र मिश्रण असं करून घेते आहे. आणि मग मी कढई तापत ठेवली आणि त्या कढईमध्ये असे छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये ते घालून घेतले आहेत तेलामध्ये. आता असे छोटे छोटे गोळे ते सोडून झाले की नंतर लगेच त्याला झारा लावायचा नाही आहे. ते थोडे हलके होऊन वरती आले ना की मग ते झाऱ्याने पलटी करायची. बघा आता हलके होऊन वरती आलेत. आता ते झाऱ्याने मी पलटी करते. असं उलटपलट करत आपण ते सगळे पकोडे भाजून घेणार आहोत. हे बघा किती मस्त छान कलर आला आहे. मस्त झाले होते पकोडे. खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि असे मस्तच होते. खूप छान झालेत. तर असेच मी सगळे पकोडे तयार करून घेते, कॉर्न पकोडे. आणि हे बघा हे सगळे कॉर्न पकोडे मी तयार करून घेतले आणि त्याच्यासाठी खाण्यासाठी मी त्याच्यासोबत पुदिना आणि कोथिंबीरची चटणी, हिरवीगार अशी चटणी पण मी वाटली होती. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.